Good morning, everyone. Today we are studying the main concept of your first head of income from salary, and it's called TDS, tax deduction source. Actual tax deduction source are different. The four head are calculated, but today I am teach you the tax deduction source because the maximum tax deduction source are the main source is salary. The remaining are depend on the legal work or non-legal work. Maybe in buying check, then it's deducted or not. It means तुम्ही भाडं जर चेक ने देताय तर टॅक्स डिडक्शन सोर्स होऊ शकते, नाही देताय तर त्याच्यातून डिडक्शन होत नाही. ऍज कम्पेअर टू सॅलरी या कंपल्शन टीडीएस तिथे होते म्हणून सॅलरी बरोबर मी घेत आहे. ओके, the calculation of TDS. The calculation of TDS is not tough. It is a part of calculation like a calculation of profession tax. आणि जेवढं टॅक्स असणार आहे तेवढंच पर्सेंट त्याचं युनिटरी पर्सेंट तुमच्या टीडीएस युनिटरी जमा केला जातो. TDS is calculated monthly, then annually it's chargeable. Then annually it's called chargeable. Okay, let's start the calculation of TDS. तो TDS को एक्सप्लेन करने से पहले मैं इस बात को बताना चाहूंगा कि TDS इज अ टैक्स डिडक्शन सोर्स है, लेकिन वन वे ऑफ एडवांस टैक्स है. जैसे लास्ट प्रॉब्लम में हम लोगों ने प्रोफेशनल टैक्स को डिडक्ट किया था, टाइम ऑफ टैक्सेबल इनकम से प्रोफेशनल टैक्स को लेस किया था, बिकॉज प्रोफेशनल टैक्स मंथली हम पे कर रहे हैं और डायरेक्ट टैक्स में डबल टैक्स जा रहा है तो प्रोफेशनल टैक्स लेस किया जाता है. इसी तरह अंडर द इनकम टैक्स एक्ट 1961 के हिसाब से टीडीएस इस मंथली कैलकुलेट किया जाएगा और देन योर नेट टैक्सेबल इनकम से उसको डिडक्ट किया जाएगा एज अ एडवांस टैक्स पेड. उसको कैसे कैलकुलेट करते हैं और क्या करना है इसके ऊपर हम स्टडी करेंगे. लेट्स स्टार्ट. Calculate the TDS in case of employee. Employee means the salaried person below the age of 60 years and all. तो TDS को कैलकुलेट करते वक्त उसमें जो हमें कंसेप्ट दिया है लाइक ग्रॉस सैलरी एंड कंट्रीब्यूशन, यानी इन्वेस्टमेंट कहाँ किया है. अगर हम कहीं पे इन्वेस्टमेंट करते हैं द मेन थिंग अंडर सेक्शन डिडक्शन मिलता है हमें कि हमें फिर जितनी हम इन्वेस्टमेंट करेंगे अगर वो इन्वेस्टमेंट इनकम टैक्स को रजिस्टर है तो उतना हमें टॅक्स भरना नहीं होता है. टॅक्स में उतनी हमें छूट मिलती है. तो तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट जर इन्कम टॅक्सच्या अंडर सूट असेल, जसे की आपला फॉर्मॅट आहे, आय एम पुटिंग दिस फॉर्मॅट. ओके, द सॉल्युशन इज हियर. तर त्याने आपल्याला काय दिलं नाही, ग्रॉस सॅलरी दिली नाही कॅल्क्युलेटेड करून. द ग्रॉस विथ अलाउन्स बोललं नाही, द टोटल ग्रॉस सॅलरी इट मीन्स इथपर्यंतची पेन्शन अँड ऑल घेऊन द टोटल इट मीन्स द मेन्शन द बेसिक मध्ये घेतलं तरी डायरेक्ट चालेल, बट द कॅल्क्युलेशन इज 4%. तुम्ही इथे 4 कॉलम बनवून घेतो डायरेक्टली. ओके, it means one time 4% the calculator. It's the last problem for you. Okay, then the start here. The given salary is 2,50,000. Five lakh. Okay, 10 lakh. And 20 lakh. Okay, the new
we are calculated here the basic salary, gross salary with all over allowance. Directly त्यांनी बोललेलं आहे because the reason is we are calculated TDS. आपण आज पूर्ण इन्कम नाही बघत आहोत, just TDS calculate करतोय. TDS is a tax deduction source. It means जेव्हा आपण इन्कम टॅक्स पे करतो तेव्हा TDS चा रोल काय आज आपण ते बघणार आहोत. आणि इन्कम टॅक्स कोण सॅलराईड पर्सन. ओके, देन BA, HRA, शिफ्ट अलाउन्स हे सर्व ह्या अमाऊंट मध्ये त्यांनी आधीच शिफ्ट केलेलं आहे, तेव्हा ते नाही दिलं नाही त्यांना मी इग्नोर करतो. डायरेक्टली लेस मध्ये येतोय तर डिडक्शन दिले नाहीत त्याने. ग्रॉस कॉन्ट्रीब्युशन, ग्रॉस कॉन्ट्रीब्युशन इन GPF, पूर्ण GPF त्याने कॉन्ट्रीब्युट केलं नाही. तर जो कॉन्ट्रीब्युट आहे तर काय आहे बघा, स्टँडर्ड इज 40%. कधी जेव्हा तुम्ही प्रायव्हेट मध्ये करणार आहात. आणि मी काय म्हणालो, जर सॅलराईड पर्सन इज अ गव्हर्नमेंट ऑल ओव्हर इज exempted, then here deduction for like 50,000, then here 50,000, sorry 45,000, 50,000, okay, then here 5 lakh, here 1 lakh, and also he invested 1 lakh investment. आणि ही इन्व्हेस्टमेंट कशामध्ये होते, GPF, गव्हर्नमेंट प्रोव्हिडंट फंड, आणि प्रोव्हिडंट फंड आर एक्झम्प्टेड बाय द पेइंग ऑफ एम्प्लॉई. जर एम्प्लॉयरने दिलं नसेल तर तो टॅक्सेबल आहे. मग आपण इथे घेतो, आणि जेव्हा एम्प्लॉई स्वतः देतोय ग्रॉस फ्री ऑफ गव्हर्नमेंट प्रोव्हिडंट फंड, देन इट इज फुल्ली एक्झम्प्टेड, त्यामुळे ते डिडक्ट करून जाईल. ओके, आता ह्या डिडक्शन मध्ये जेव्हा आपण हे डिडक्शन करणार आहोत, देन आपल्याला जे आन्सर भेटणार आहे, इट इज नेट taxable income. It is net taxable income, and it can be 2,50,000 minus 45,000. Amount is 2,05,000. 2,05,000. Okay. Then here 5 lakh minus 50,000. It is 45,000. 4,50,000. Okay, then here 10 lakh minus 1 lakh, it is 9 lakh, and 20 lakh minus 1 lakh, it is 19 lakh. Okay, then net taxable income is A minus B, 2,50,000. Okay, out of that we are calculated first the surcharges 12%. आउट ऑफ दॅट हे तुमचं झालं. त्याबरोबर वी आर पेड, आपण काय पेड करतो, एज्युकेशनल फंड किंवा एज्युकेशनल सरचार्जेस, सम सरचार्जेस देतो. सरचार्जेस मीन द मॅक्सिमम पेमेंट ऑन युअर टॅक्स, मीन्स मोठं टॅक्स झालं तर तुमच्यावर थोडकस, इट मीन्स 2% मोर, 2% सरचार्ज देतो आपण. It's called education based. It means of सर्व शिक्षा अभियान, है ना, सर्व शिक्षा अभियान आहे. It's called education based. It is 2%. Okay, the 2% is 2,05,000 चा 2% आहे. आता हे सरचार्ज कधी कॅल्क्युलेट होणार, before calculation of surcharge you calculate net tax on taxable income, on taxable income. आणि टॅक्सचा रूल काय आहे, the tax rule is की tax calculated more than 2,50,000. टॅक्स कशावर कॅल्क्युलेट होतो, more than 2,50,000. The amount is 2,05,000 is more than 2,50,000. No, the no tax. Okay, here 4,50,000 minus 2,50,000, it is become 2 lakh. The taxable income किती झाली, 2 lakh. Okay, then here 90,000 into 2,50,000. 9 lakh पैकी 2,50,000 गेले, it's become 6,50,000.
Okay, and here 16,50,000. हे कसं आले तर इथे बघा याचं सोल्युशन सांगतो तुम्हाला. आपल्यावर टॅक्सेबल इन्कम किती आली आहे, नेट टॅक्सेबल इन्कम ए मायनस बी. हे आपलं पूर्ण जो आधीचा फॉर्मॅट आहे ह्याच्यामध्ये पण काढतो. इट्स युअर टॅक्सेबल इन्कम 11,28,000. ह्याच्यावर डायरेक्ट टॅक्स कॅल्क्युलेट होत नाही. आउट ऑफ दिस टॅक्सेबल इन्कम, इन्कम टॅक्स फर्स्ट 2,50,000 वर काही टॅक्स घेत नाही. इट मीन्स तुमच्या टॅक्सेबल अमाऊंट आउट ऑफ 2,50,000 लेस केले जातात आणि रिमेनिंग अमाऊंट आर वर टॅक्स चार्ज होतो. इट मीन्स 4 lakh minus 2,50,000, it's become 2 lakh. 9 lakh minus 2,50,000, it is 6,50,000. 19 lakhs minus 2,50,000, it is 16,50,000. Okay, and from that त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट होतो. तर किती टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे? टॅक्स कसं कॅल्क्युलेट होतो? हाऊ मच पर्सेंट टॅक्स इज कॅल्क्युलेटेड देअर? तर प्रत्येक टॅक्सचा रेट ऍज अ अमाऊंट डिफरंट आहे. तर टॅक्स रेट टॅक्स रेट आपण कॅल्क्युलेट करूया. तर टॅक्स रेट आर फ्रॉम द अमाऊंट ऑफ. तर टॅक्स रेट कशा आहेत बघा, 0 to 2,50,000 to 5 lakh. 2,50,000 to 5 lakh. इट मीन्स त्याच्यापर्यंत आपल्यावर टॅक्स किती लागतो? 10%. इट मीन्स हिअर 10% आर टॅक्स. ओके, टॅक्स रेट. Then 5 lakh to 10 lakh, here 20% tax, and remaining were 30% tax लागतो. Okay, it means here 2 lakh चा मी आधी नोट इथे लिहू का? Tax rate. The tax rate are 2,50,000 ₹1 to 5 lakh पर्यंत जर नेट टॅक्सेबल इन्कम आली तर इट्स अमाउंट इज 10%. याचं किती टॅक्स लागणार आहे? 10%. ओके, ते 2 lakhचा 10% किती होणार? 2,000. 2 lakhचा 10% इट बिकम 2,000. ओके, का 2,000 आले इथे? 2 lakhचा 10%. ओके, देन नेक्स्ट टॅक्स 6,50,000. 6,50,000 साठी इथे मी काम करतो. नंबर टू मध्ये घेऊया 5,01,000 to 10 lakh. 5,01,000 to 10 lakh. The rate of tax is 20%. 20%. Okay. अब ये इधर की क्या है? 6 lakh 50%. 6 lakh 50 is more than 5 lakh. It means the rate of tax is 20%. The amount is 6 lakh 50 into 20%. It's become 13 lakh. 1,30,000. Okay, then 1,65,000 ह्याच्यावर किती टॅक्स लागेल? Then more than 10 lakh, $10 lakh 1 to
about taxable income, it's calculated under 30%. It's calculated under 30%. Okay. Then here 30% into 30, 1,65,000. Sorry, 16,50,000 into 30%. It is 4,95,000. It is 4,95,000. 4,95,000. It is your tax. Annually tax तुमच्यावर एवढं लागलं. But it can pay TDS. Pay tax deduction source. Then these TDS are this TDS is deducted from your tax paid amount. Tax paid amount. It means suppose त्याचं काही tax आहे का? No, the no tax paid amount. But here your 5 lakhs वर TDS लागेल. किती TDS लागेल 5 lakhs वर? 1%. 5 lakhs वर 1%. आता TDS कसा लागतो? The ratio of TDS are there. The ratio of TDS. The note मध्ये note number 2 घेऊया. Ratio of TDS. The ratio of TDS are different. It is similar to the rate of your interest. The rate of your interest. Okay. Sorry, rate of your income. Income tax rate is equivalent to the income tax rate. अरे कसा असतो? For example, more than 2 lakh to 50,000, it is 0.5%. 5 lakh to 10 lakh is a 1%. And 10 lakh to above, it is a 2.5%. Okay. It is a 2.5%. Okay. Let's then calculate it. Then the point is the calculation आपण पुन्हा बघूया जे आपण झालंय. ग्रॉस सॅलरी किती आहे फर्स्ट पर्सनची 2,50,000. त्याच्यातून डिडक्शन जेवढा तो पेमेंट करतोय 45,000 गेलं 2,05,000 आहे. त्या 2,05,000 वर आपण काय केलेलं आहे? त्या 2,05,000 वरून जो नेट टॅक्सेबल इन्कम आहे, जो नेट टॅक्सेबल इन्कम आहे ते टॅक्सच्या हिशोबाने इन्कम टॅक्स रेट first 2,50,000 पर्यंत no tax. So 2,05,000 आलाय, no tax are calculated, no TDS are calculated. But in second person, there are 5 lakh gross salary hai. Out of 50,000 are invested in investment system. Okay, then 50,000 it means 10% are gone. 10% are gone. It means the 4,50,000 is there. It is more than 2,50,000. How much more than 2,50,000? It is 2 lakh more. The 2 lakhs were other tax calculator. And किती? The 2 lakh, 2,50,000 to 5 lakh ह्या अमाउंटच्या दरम्यान जर आपल्यावर टॅक्सेबल इन्कम आहे, इट मीन्स हिअर 4,50,000. देन जो रिमेनिंग टॅक्सेबल इन्कम असेल त्याच्यावर 10% टॅक्स घ्यायचा आहे. इट बिकम 20,000. लुक हिअर 2,51,000 to 50. हा कुठून जज करतोय आपण? इकडून 4,50,000 वरून. ओके. अँड देन फ्रॉम दॅट 2,50,000 डिडक्ट करतोय की ह्याच्यावर 0% टॅक्स. रिमेनिंग अमाउंट like 2 lakh is taxable under 10%. 2 lakh. Then त्याच्यानंतर आपण पुढे येतोय थर्ड पर्सनचा डिडक्शन करून 9 लाख. 9 लाख इन्कम होते. तर 9 लाख टॅक्सेबल इन्कम मधून 2,50,000 डिडक्ट केलं की 6,50,000 राहतात. इट इज बिटवीन 5 lakh to 10 lakh. That's why here 20%. ओके. तर 6,50,000 चा 20% 1,30,000 येतो. आणि हिअर 16,50,000 हा कुठे येतो? 10 lakh अबाव. त्यावर 30% कॅल्क्युलेशन आहे म्हणून आपण इथे 30% घेतो. 16,50,000 चा 30%. तो किती आहे? 4,95,000. ओके. 4,95,000. देन द टोटल कॅल्क्युलेशन इज 1 lakh. देन आपण त्यांचे TDS पेमेंट बघतो. तर TDS त्यांचं भरलं जातं. तर TDS साठी रूल काय आहे? जर का तुमचं पेमेंट 2 lakh to 5 lakh पर्यंत असेल तर TDS 1% घेतला जाईल. इयरली 1%. मंथली 1% चा पण पूर्ण इयरचा इंटू 12 1च होणार आहे. तो 1% पूर्ण एनमचा घेतो. तर 4 lakh
आपली ग्रॉस सॅलरीचा 1% इज इट 5 लाखचा 1% इट इज 5,000. Then second one calculation is 10 लाखचा 10 लाख कुठे येतो बघा 2,50,000 to 10 लाख याच्यावर किती आहे 2.5%. 2.5% काढतो इज 25,000 and रिमेनिंग वर आपण पुन्हा काढतोय 20 लाख वर किती बोलणार आहे त्याने TDS. Look here, more than 10 lakh वर 5%, 20 lakh more than 10 lakh अमाउंट आहे त्याच्यावर आपण 5% काढतोय आणि ते येते 1 lakh रुपीज and this 1 lakh are deduct. Then जो TDS आपण पे करतो द इयरली जेवढी अमाउंट होणार आहे इट्स टॅक्सेबल अमाउंट किंवा टॅक्स जो आपल्यावर लागतो त्याने डिडक्ट केली जाते. That's why 20,000 minus 5,000 it is 15,000. 1,30,000 minus 25,000 it is 1,05,000 and 49,000 minus 1 lakh 4,95,000 minus 1 lakh 3,95,000. Here amount paid as a tax. हे आपलं टॅक्स झालं एवढं. बट ह्याच्या बरोबर जेव्हा आपण पेड करतो तेव्हा ते लोक आपल्या बरोबर 2% ऍट 2% एज्युकेशनल टॅक्स घेतात. 2% एज्युकेशन टॅक्स घेतला जातो. इट इज एज्युकेशन टॅक्स. आता आधीचा टॅक्स भरणार नाही त्याच्यावर 2% टॅक्स असेल का नाही. ओके देन नियर 2% कणाचा होणार आहे 15,000चा 2% किती झालं 300. ओके देन 1,05,000चा 2% इट इज 2,100 and here 3,95,000चा 2%. It is 7,900. It is 7,900. हे कसं आलं जेव्हा आपल्याकडे टॅक्सची अमाऊंट जनरेट झाली की एवढं आपल्याला B% ला 15,000 टॅक्स भरायचंय. 1,05,000 पर C and 3,95,000. जेव्हा आपली टॅक्सची अमाऊंट डन होते तेव्हा जेव्हा आपण टॅक्सची अमाऊंट पेड करायला जातो तेव्हा ऍडिशनल टॅक्स 2% फॉर एज्युकेशनल पर्पज गोरगरिबांच्या अभ्यासासाठी स्टडीसाठी सर्व शिक्षा अभियान या कन्सेप्टच्या अंडर घेतला जातो आणि तो तुमच्या नेट टॅक्स अमाउंट वर घेतला जातो. तुमचं नेट टॅक्स अमाउंट आफ्टर द डिडक्शन ऑफ TDS 15,000, 1,05,000 and 3,95,000 आहे. म्हणून इथे 300, 2,100 and 7. इथे 15,000 2%, 1,05,000 2% and 3,95,000 2%. ओके देन आणखी काय केला जातो ऑल्सो 1% फॉर हायर एज्युकेशन हायर सेकंडरी. आणखी कुठला घेतो 1% फॉर हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशन 1% फॉर हायर एज्युकेशन कसा घेतला जातो बघा 15,000चाच 1% घेतला जाईल. इट इज 150. ओके हियर 105 0 आणि इथे 1% किती असेल 3,950. ओके देन द टोटल ऑफ अमाउंट आर डन. टोटल किती होते बघा 15,000 प्लस 3,450 होणार आहे 15,450. Here 1,05,000 net tax plus 2,100 educational tax plus 1,050 educational higher educational tax is become 1,08,150. Okay then here 7,900 educational tax plus 3,95,000 net tax plus 3,950 is a higher education tax. It will become 4,606,895 net amount. Yeah, 850. Sorry. Okay. तर इथे जे आपण टॅक्स भरतो टॅक्स भरणं त्याच्यामधले जे कन्सेप्ट आहेत हे आज आपल्या फायनली फॉर सॅलराईज पर्सेंट सॉर्ट आउट झालंय. काय काय सॉर्ट आउट झालं आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघायचो
आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघायचो, जस्ट गिव्हनच्या हिशोबाने आपण ते पुट करायचो आणि टॅक्सेबल इन्कम इट मीन्स इथपर्यंत यायचो, टॅक्सेबल इन्कम काढायचो. फ्रॉम दिस टॅक्सेबल इन्कम जेव्हा आपली टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट होते तर टॅक्स पेमेंट चालू होतं. आणि टॅक्स पेमेंटचा पॅटर्न काय आहे की फर्स्ट 2,50,000 वर नो टॅक्स म्हणून सर्वातून आपण 2,50,000 लेस करतो. इट मीन्स 2,05,000 मायनस 2,50,000 निगेटिव्ह येणार तर टॅक्स भरायला नको. 4,50,000 मायनस 2,50,000 2,00,000. 9,00,000 minus 2,50,000 6,50,000. 19,00,000 minus 2,50,000 16,50,000. ओके, देन त्याच्यावर आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो. द रेट ऑफ टॅक्स काय आहे, फर्स्ट 10%, 2,50,000 टू 5,00,000 पर्यंत, देन 5,00,000 टू 10,00,000 पर्यंत 20% आणि 10,00,000 अबाव वर 30%. त्या हिशोबाने आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो. त्यांची ही अमाऊंट बघून कुठली 5,00,000 10,00,000 जे काय आहे ती. देन टॅक्स कॅल्क्युलेट झाल्यावर आपण जर टीडीएस पेड करत असलो तर टीडीएस ची अमाऊंट त्याच्यातून डिडक्ट करतो. आणि टीडीएस चे रेट काय ते इथे आपण बघितले. ते डिडक्ट केल्यावर आपल्याकडे अमाऊंट रिमेनिंग राहते जेवढी पेड करायची असते. टीडीएस हा ऍडव्हान्स टॅक्स आहे तो तिथून डिडक्ट होतो. रिमेनिंग आर पेमेंट. आणि मग त्या पेमेंट मध्ये एज्युकेशनल टॅक्स आणि हायर टॅक्स ऍड करून आपण रेडी टू पेमेंट तयार होतो. एवढी टॅक्स आपल्याला बँक चेक पे करायला. ओके, इट इज युअर सॉल्युशन. Then the next formula for the tax TDS साठी की TDS कशा कशावर कॅल्क्युलेट होतो. इट मीन्स सॅलराईड पर्सेंट वर होतो. आता आपण सॉल्व्ह करून बघितलं. द नेक्स्ट सोल्युशन इज कॅल्क्युलेशन ऑफ TDS फॉर बोथ. आता कशा कशावर TDS कॅल्क्युलेट होतो आणि कशा प्रकारे होतो. तर नेक्स्ट बघूया. The solution is here. To calculate TDS and how much calculate on which source. Okay, आपण ह्या कन्सेप्ट वर बघणार आहोत. ओके, कन्सेप्ट इज इन दिस फॉर्म्युला. आपण बघूया. तर भरत भरगाव डुईंग द textile business that is subjected to tax audit. Furnish your form that the following information, particular amount, interest paid to bank loan. सॉल्युशन बघा काय म्हणतो आपल्याला. पहिलं लिहून घेऊया. Interest paid to bank loan amount 9,000 to 9,92,800. Okay, here the 92,800 ह्याचा आन्सर कसा लिहायचं. अंडर नॉट TDS कॅल्क्युलेटेड. Calculated as per income tax act. कारण काय आहे त्याने काय बोललं नाही की TDS आर कॅल्क्युलेटेड ऍज पर द टॅक्स रेट. आणि टॅक्स कशावर कॅल्क्युलेट होतो, जो इन्कम सोर्स असतो. आणि बँक लोनचा इन्स्टॉलमेंट पे करणं, इंटरेस्ट पे करणं हा आपल्याला एक्सपेंडिचर आहे. आणि हा लॉंग लास्टिंग एक्सपेंडिचर आहे. आणि जर का बँक लोन असेल तर टॅक्स लागत नाही तर मग TDS कसं लागेल. That's why for first per person, no tax are. And then second one, advertisement expenses. आता advertisement expenses वर काय असतो. Expenses amount rupees किती आहे अमाऊंट रुपीज 3,400 34,000. ह्याच्यावर किती टॅक्स लागतो 34,000 आहे. ह्याच्यावर काय आहे इफ exit your expenditure. आता TDS चा रूल काय आहे. इफ युअर expenditure is higher than
30,000. TDS 1%. TDS किती घेणार आहे तो? 1%. And your amount is 34,000. Then TDS is 3,400. Yeah, 340, 1%. 340 TDS लागेल. Okay. 3,400 चा 1%. Okay. Then next one, the calculation is factory rent. 1,85,000. किती आहे factory rent? 1 lakh. Sorry, 18 lakh. 1,85,000 आहे. The rule is if the factory expenses is more than 18 lakh, more than 18 lakh, 1,80,000, there the TDS deduction rate are 10%. TDS deduction rate are factory rent 1 lakh. If application rent exceed, then 1,80,000 TDS rate is 10%. किती घ्यायचं आहे? 10%. TDS rate is 10%. आणि इथे किती झालंय TDS बघा? Then 1,84,000 TDS 10% is 1,847. Okay, 15 lakh 4. आणखी बघा काय दिलं नाही? Brokerage paid to sub broker. Brokerage paid to sub broker. Commission. कुठल्याही वेळेचा कमिशन असेल, is brokerage and all is more than 5,000. Then TDS is किती असणार आहे? 10%. आपण कुठल्याही वेळेने कमिशन देतोय आणि ते कमिशन 5,000 च्या वर गेलं, then TDS is 10%. TDS is 10%. The answer is 6,000 चा 10% घ्यायला. Then 6,000 TDS 10% of 600. 6,000 साठी 10% मध्ये किती झाले? 600. ओके. आणखी काय राहिलंय बघा, इथे मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. द सेकंड सोल्युशन की आपल्याला TDS कॅल्क्युलेट करायचा. इंटरेस्ट पेड ऑन बँक लोन अमाउंट 9,000 इज नॉट TDS कॅल्क्युलेट ऍज पर द इन्कम टॅक्स ऍक्ट. का नाही होणार? कारण की आधीच ते इन्कम टॅक्स मधलंच एक पेमेंट पे करतोय ऍज अ बँक लोन. ओके. ऍडव्हर्टाइज expenses amount rupees 34,000. It is expenditure is higher than 30,000. Then TDS is 1%. इथे आहे ना? Then TDS is 340. Then the factory expenses 85% application rate exceeds than 1,80,000. TDS rate is 10%. Then 1,80% TDS 10% is 1,18,400. काय झालंय बघा? पहिली कंडिशन पाहिजे तर आपण इथे समजून घेऊया. इंटरेस्ट बँक जेव्हा करतो नो कॅल्क्युलेटेड, बट ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस किती झाले? 34,000. आता रूल प्रमाणे त्यांचे पर्सेंटाइल काउंट आहे, त्या पर्सेंटाइल मध्ये 30,000 to 50,000 च्या मध्ये जो एक्सिड होतोय, देन एक्सिडिशन इज 1%. आणि 34,000 30 to 50,000 च्या मध्ये म्हणून इथे 1% TDS काउंट झाले. फॅक्टरी रेंट 1,85,000 आहे. ऍज पर एक्सपेंडिचर 1,80,000 to 85
1,82,000च्या एक्झिट जाणार आहे, त्याच्यावर 10% लागणार नाही. 1,85,000 1,80,000 एक्झिट आहे, दॅट वाय 10% आर कॅल्क्युलेट. ब्रोकरेज पेज टू सब ब्रोकर 6,000 आहे. कोणाला एक कमिशन 5,000च्या वर दिलं त्या कमिशनवर 10% टीडीएस लागतो, म्हणून 6,000चा टीडीएस घेतलेला आहे. The commission is more than 5,000, then TDS is 10%. Then 6,000 TDS is 600. Okay? हे समजलं असेल तर तुम्हाला थोडक्यातच TDS कसं कॅल्क्युलेट करायचं लागलं असेल. Then आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत ऍडव्हान्स टॅक्स. The last methodology, ऍडव्हान्स टॅक्स. ऍडव्हान्स टॅक्स कसा कॅल्क्युलेट होतो तर बघा, the calculation system, simple question आहे. From the previous year 2019-20, ABC Limited has estimated it can be payable to be rupees 2 lakh. त्याला फायनल टॅक्स किती द्यायचा आहे? 2 lakh. ओके, शो द अमाऊंट इन इनवॉइस टॅक्स पेड इन एनम. तर काय करायचं, सिंपल, आपल्याला क्वार्टरली ऍडव्हान्स टॅक्सची अमाऊंट पाठवायची असते. एनम सम पेपर आहे. अरे कधी कधी पाठवायची असते मी तुम्हाला सांगतो. मेक युअर टेबल. फर्स्ट इथे लिहिूया डेट, कुठल्या कुठल्या डेटला द्यायचे असते ते. देन द सेकंड कॉलम इज वर्किंग, किती वर्किंग करायचं, म्हणजे 100% टॅक्स पे करायला कसं आपण कॉन्ट्रीब्युट करूया. ओके, देन हियर क्युम्युलेटिव्ह म्हणजे जॉईंट, किती पाठवलं. अँड हियर इन्स्टॉलमेंट. The calculation pattern is आपण 3-3. The solution. Three monthly, 3 monthly. Okay, the first 3 months from 1st April. The 1st April to 15 June हा पहिल्या 3 मंथचा स्केल आहे. त्यामुळे मी अप टू 15 जून 2019 म्हणजे त्याच्या आधी किती तुम्हाला पाठवायचं आहे. जर टोटल जेवढं तुमच्या टॅक्स लागणार आहे त्याचं 15%, तर 2 लाखचं 15% इज 30,000. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 30,000 दिली. या त्यानंतर मिनिमम जर तुम्हाला 6 ते 3 मंथ असेल, ह्या 3 मंथचं पाठवायचं तर मिनिमम 45% तरी पाठवायला लागेल. ओके, इट मीन्स 2 लाखचं 45%. जो कधी आणखी 3 मंथ मीन्स सप्टेंबर मध्ये तुम्ही ऍडव्हान्स दिलं तर 15 सप्टेंबर 2019 तर 45%. इफ युअर फर्स्ट तुम्ही दिलाय 3 लाख 30,000 फर्स्ट क्वार्टरचं, तर सेकंड क्वार्टर मध्ये 45% व्हायला किती द्यायला लागणार आहे. 90% झालं, 90,000 झालं पाहिजे. तर 30,000 मायनस 90,000 60,000 दिलं की 90,000 होणार आहे. ह्यांची टोटल इथली बघा अशी टोटल झाली पाहिजे. समजलं. 90,000 इज बिकम 30,000 60,000. देन आणखी पुढे दाखवतो बघा. अप टू पुढचे 3 महिने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, इट मीन्स 15 डिसेंबर 2019 मध्ये जर मी दिलं तर मला आता किती द्यायला लागणार आहे. मिनिमम 60% तरी किंवा 75% तरी गेलं पाहिजे. 75% तरी गेलं पाहिजे. तर 20,000 इंटू 75%. बघा 2 लाखचं 75% किती होतो. 1,50,000. 1,50,000. आपण त्याला पे किती केलंय. 90,000 आतापर्यंत ऍज अ इन्स्टॉलमेंट पे केलंय. आणि आपल्याला पे किती करायचं आहे डिसेंबर पर्यंत 1,50,000. तर किती इथे अमाऊंट टाकली की 1,50,000 होणार आहे. इट इज 60,000. कसं केलं. लास्ट इथली जी अमाऊंट आहे ही लास्ट अमाऊंट क्युम्युलेटेड मीन्स कम्प्लीट.
ही इन्स्टॉलमेंट प्रमाणे आली पाहिजे. ओके, देन नेक्स्ट अप टू लास्ट, आता लास्ट इन्स्टॉलमेंट असणार आहे अप टू 15 मार्च, अप टू 15 मार्च 2020. ह्याच्यानंतर तुम्ही दिलात तर तो ऍडव्हान्स नाही होणार आहे, ऑन टाइम होणार आहे. ऍडव्हान्स नाही होणार आहे तर काय होणार आहे, ऑन टाइम होणार आहे. किती द्यायचं आहे, 2 लाखचं 100%, 2 लाखचं 100%. ओके, अँड इट्स बिकम किती होईल बघा, 2 लाखचं 100%, 2 लाख कम्प्लीट. आणि आता इथे 15 लाख पर्यंत झाले तर लास्ट इन्स्टॉलमेंट किती असेल आपली, 50,000. ओके, then the total column is there. Cumulative चे टोटल करायची नसते, जस्ट हियर. पुन्हा एकदा बघून घ्या मी काय एक्सप्लेन केलंय. अप टू फर्स्ट काय बघा, अप टू 15 जून आपल्याला इन्स्टॉलमेंट मंथली 3 मंथली आपण ऍडव्हान्स देऊ शकतोय. फ्रॉम द 1 एप्रिल ते ऍडव्हान्स पेमेंट चालू होते. तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपण किती दिली, 15% ची, इट इज 30,000 पेड. देन आता 30,000 पेड आहेत आपले. तर नेक्स्ट इन्स्टॉलमेंट आपली 45% ची आहे. 45% ऑफ युअर 2 लाख. किती आले आन्सर, 90,000. पण इथे 90,000 नाही घ्यायचं. आउट ऑफ 90,000 पेड ऍडव्हान्स 30,000 आधीच पाठवले. तर आता मला किती पाठवायला लागणार, त्याने 90,000 होतील तर 60,000. दॅट्स वाय युअर 60,000. इट मीन्स 60,000 प्लीज 30,000. ह्या दोघांचा आन्सर किती होतो, 90,000. ओके, देन हिअर आपण पुढच्या 3 महिन्याने अजून किती पाठवणार आहात, 75% ऑफ होल अमाऊंट. इट इज किती होते, 1,50,000. बट आपण आधीच किती पाठवली आहे, 90,000 पाठवली आहे. इट मीन्स 30,000 आधीच पाठवलेले होते, 60,000 आधीच पाठवलेले आहेत. मग आता 1,50,000 व्हायला किती पाठवायला लागणार आहे, जस्ट 1,60,000. ओके, देन लास्ट इन्स्टॉलमेंट इज आपल्याला टोटल किती द्यायचं आहे, 2 लाख द्यायचं आहे. तर 2 लाख देण्यासाठी आधीच 1,50,000चं पेमेंट झालंय. मग किती द्यायला लागणार आहे, 50,000. दॅट्स वाय यू डन ऍडव्हान्स टॅक्स पॅटर्न इन्स्टॉलमेंट. देन त्याच्यातले तुमचा टॅक्स किती होतो तो घेतला जातो, रिमेनिंग रिकवर ITR रिटर्न मध्ये वापस केला जातो. आज आपण टॅक्स आणि सॅलराईड पर्सेंट आणि त्यांचे TDS फॉर्म बघितले. द लास्ट फॉर्म ऑफ युअर दिस युनिट. ओके, द लास्ट फॉर्म ऑफ दिस युनिट. हिअर मी काय काय स्टुडंट केलं बघा, ग्रॉस सॅलरी आणि कॉन्ट्रीब्युशन डिडक्ट करून TDS कसा आणि रेट कसा लावला जातो हे बघितलं. त्याच्यानंतर इंटरेस्ट पेड किती, TDS कशावर लागतो हे बघितलं. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं, TDS चे ऍडव्हान्स टॅक्सचे फॉर्मॅट काय आहे. अँड लेस्ट आपण आता शेवट बघणार आहोत. सेकंड हेड ऑफ इन्कमचा जो सेकंड पार्ट आहे, हेड ऑफ इन्कमचा सेकंड पार्ट जो आहे त्याच्यावर आपण स्टडी करणार आहोत. इट इज हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टीचं टुडे आय एम एक्सप्लेनिंग जस्ट format and some explanation is there, and remaining just explaining the format, and from next lecture we study the calculation of that. As per the salaried percentage format होता त्याच्यामध्ये आपण ग्रॉस सॅलरी, त्याचे जे फेअर व्हॅल्यू, डेसिबल व्हॅल्यू वगैरे कॅल्क्युलेट करत होतो आणि त्याच्यातून नेट कॅल्क्युलेट करत होतो आणि नेट सॅलरीवर मग TDS वगैरे डिडक्ट करत होतो. Time of income from house property, we are calculating the number of patterns. The first step is the value. तुमच्या वस्तूची व्हॅल्यू किती आहे आणि त्याच्यावर किती भाडं लागलं पाहिजे. It's called your fair rent. Fair rent means the rent it is capable or really calculated by you. तुम्हाला किती घेतलं पाहिजे. It's called fair rent. Okay. Then second is municipal value. It means municipality ने तुमच्या जागेचं किती रेंट घेतलं नाही. It's called municipal value. Okay. Then higher of A and B म्हणजे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू हाऊस प्रॉपर्टी तेव्हा त्या दोघांपेक्षा जो मोठी अमाऊंट असेल इट इज यूज फॉर टॅक्स, इज यूज फॉर इन्कम टॅक्स.
देन त्या काही जागांचं स्टँडर्ड रेट फिक्स असतो, लाईक MIDC एरिया वगैरेचं स्टँडर्ड रेट बाय गव्हर्नमेंट आर डिसाइडेड. जर तो स्टँडर्ड रेट असेल तर मग हायर रेंट, इट मीन्स हायर म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर व्हॅल्यू किंवा स्टँडर्ड रेट ह्यांच्यात सर्वात कमी जो असणार आहे तो आपण वापरणार आहोत. ओके, लोअर इन CND. CND मीन्स सी काय आहे, हायर इन ANB, फेअर रेंट अँड म्युन्सिपल व्हॅल्यू, आणि स्टँडर्ड रेट, आणि ह्याच्यातलं कमी असणार आहे CND. ओके, देन द ऍक्च्युअल रेंट रिसिव्ह. किती ऍक्च्युअल रेंट रिसिव्ह केलं आपण, जे आपण घेतो, जेवढे म्हणजे आपल्याकडे माणूस असेल तेवढे महिन्याचे आपण रेंट घेतो. ओके, आणि आउट ऑफ दिस रेंट आपण त्याच्यावर ग्रॉस रेंट असं म्हणतो. देन म्युन्सिपल व्हॅल्यू, आपल्या रेंट मधून म्युन्सिपल व्हॅल्यू आपण डिडक्ट करतो. डिडक्ट केली तर जो आन्सर येतो, इट्स कॉल्ड नेट असेट व्हॅल्यू. इट्स कॉल्ड नेट असेट व्हॅल्यू. And net asset value was standard deduction 30% parallel. It means your depreciation and all जे काही खर्च आहे ते लिस्ट ऑफ खर्चांपेक्षा इन्कम टॅक्स 30% डिडक्शन देते, तेवढं डिडक्शन करायचं. जी काय अमाऊंट आहे इज अ टॅक्सेबल हाऊस प्रॉपर्टी. इट इज टॅक्सेबल हाऊस प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये गंमत आहे. गंमत काय आहे की ह्याला 3 फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. है ना, 3 फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. फर्स्ट इज LOP. LOP मीन्स लेट आउट प्रॉपर्टी. इट मीन्स भाड्यावर दिलेलं घर. जो घर भाड्यावर देतो त्याला भाडं भेटतं, टॅक्सेबल इन्कम. VLOP मीन्स वॅकंट टू लेट आउट प्रॉपर्टी. वॅकंट मीन्स भाड्यावर वर्षाचा आहे पण 11 महिने 10 महिन्यामध्ये तो सोडून गेला, तर मग 10 महिन्याचंच कॅल्क्युलेशन होणार. 2 महिने वेकेंट, त्याच्यावर रेट ऑफ टॅक्स लागणार नाही. SOV मीन्स सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी. ह्याच्यावर नो टॅक्स. स्वतःच्या बिझनेसवर नो टॅक्स. मीन्स आपण स्वतःवर काही भाडं भरत नाही म्हणून नो टॅक्स. LOP लेट आउट प्रॉपर्टी कम्प्लीट टॅक्सेबल. VLOP ज्याच्यामध्ये जेवढं वेकेंट आहे तेवढे दिवस नाही, रिमेनिंग लेट आउट प्रॉपर्टी आहे, टॅक्सेबल. SOP सेल्फ ऑक्युपाय आहे, नो टॅक्स. हे इथपर्यंत आहे. उद्यापासून आपण याच्यावर प्रॉब्लेम बघणार आहोत आणि सॉल्युशन. आज आपण काय काय शिकलोय, तर आपण आज 4 कन्सेप्ट बघितलेले आहे. द फर्स्ट कन्सेप्ट इज TDS ऍडव्हान्स टॅक्स आणि SOP. आणि TDS वर एक मोठा प्रॉब्लेम घेतलाय, त्याचं सॉल्युशन घेतलंय. या प्रॉब्लेम आणि सॉल्युशन 3 to 4 टाइम्स बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये काय काय ते कन्सेप्ट समजून घ्या. ओके, ऑल ऑफ यू, थँक्स.